न्यूज लाईन, अचूक वेधक. कराड शहरात धक्कादायक प्रकार समोर आला असून सुमारे 15 ते 20 मोकाट कुत्र्यांना विषबाधा झाल्याची घटना उघडकीस आली आहे. गुरुवार पेठ भाजी मंडई चावडी चौक या परिसरात अचानक ही घटना घडली. या विषबाधेमुळे सुमारे 10 ते 12 कुत्र्यांचा मृत्यू झाला असून काही कुत्री गंभीर अवस्थेत आढळली आहेत. या भागांमध्ये मृत कुत्री मोठ्या प्रमाणात आढळून आल्याने नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण आहे. काही प्राणीमित्रांच्या मदतीने केवळ 2 ते 3 कुत्र्यांचे प्राण वाचवण्यात यश आले आहे. ही विषबाधा नेमकी कशी झाली, कोणीतरी जाणीवपूर्वक खायला देऊन हा प्रकार घडवला आहे का, असा सवाल आता प्राणीमित्रांकडून उपस्थित केला जात आहे. या घटनेमुळे शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान या प्रकरणी प्राणीमित्रांच्या वतीने कराड शहर पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले आहे. संबंधित दोषीवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत. अमोल टकले, द न्यूज लाईन, कराड. ही घटना घडलेली बघितली सर्वांनी. सकाळी जवळपास 15 ते 20 कुत्र्यांवरती फूड पॉयझनिंगचा प्रयोग केला गेला. त्यातला आता एक डॉक्टरांच्या मदतीनं एक सक्सेसफुली रिकवर झालेला आहे. ही काही घटना बरोबर झालेली नाही. इथून पुढं अशी घटना नगरपालिकेनं पण काळजी घेतली पाहिजे की अशी घटना कराड सिटीमध्ये होऊ नये. ॲज अ टीम आश्रय म्हणून आमचे एक ही संस्था आहे ज्यामध्ये आम्ही स्टुडंट्स लोक सगळे काम करतो. जसं वेळ मिळेल तसं पेटसाठी पेट केअरसाठी काम करत असतो आमच्या कराड सिटीमध्ये. ओके. नमस्कार, मी रोटरॅक्टर विद्या पंकज आहे. आम्ही आज रोटरॅक्टर प्रो कराड सिटी आणि आश्रयच्या तर्फे आज सकाळी आम्हाला असं कळालं की शाहू चौक ते मंडईपर्यंत बरीचशी कुत्री आहेत ज्यांना पॉयझन देण्यात आलेलं. आता ते कशा रीत्याने दिलं हे आम्हाला माहीत नाही. आम्हाला जितकी कुत्री आढळली त्यांना आम्ही इथं सरकारी दवाखान्यात घेऊन आलो. त्यापैकी फक्त एकच कुत्रं जगू शकलं. जवळजवळ 10 ते 15 कुत्री आहेत ज्यांना आम्ही इथं आणलं, पण ज्यांना ॲक्च्युली पॉयझन देण्यात आले त्यांची संख्या खूप जास्त आहे. तर हे कुणी केलं, का केलं हे प्रशासन त्याच्यामागं बघेलच. पण आमचं असं प्रत्येक नागरिकांना एक विनंती आहे की तुमच्या परिसरातले जे कोण रस्त्यावर राहणारे प्राणी आहेत, फक्त कुत्रीच नाही बाकीचे पण, तर तुम्ही एक काळजी घ्यावी, त्यांच्यावर लक्ष ठेवावं. तुम्हाला असं काही आढळलं तर तुम्ही आमच्या क्लबला किंवा आश्रय क्लबला आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. आमचे जे व्हॉलेंटियर्स आहेत ते तिथे येऊन तुमची नक्की मदत करू. द न्यूज लाईन, अचूक वेधक.